डेव्हऑप्सची एक सिंपल सिंपल डेफिनेशन सांगायची झाली तर एनिथिंग विच यू आर डुईंग फॉर ऑटोमेटिंग युअर रिलीज सायकल इज डेव्हऑप्स. तुमचं रिलीज सायकल जे म्हणजे डेव्हलपमेंट, क्यूए आणि प्रोडक्शन या फेज मध्ये जे जातंय त्याच्यासाठी तुम्हाला जे जे लागतंय आणि त्या गोष्टी तुम्ही ऑटोमेट करू शकला तर त्याला आपण काय म्हणतो, डेव्हऑप्स. ओके, त्याला आपण काय म्हणतो, डेव्हऑप्स. आणि डेव्हऑप्स अचीव्ह करण्यासाठी मग आपल्याला हे टूल्स लागतात. आता जेनकिन्स जे टूल आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण इंटिग्रेशन करू शकतो मल्टिपल टूलचं, की कोड आपण स्टोअर करतो गिटहब वरती. गिटहब हे लायनस स्टोअरवेलनी काढलेलं आहे. तर येणाऱ्या काही सेशन मध्ये आपण एखादं सेशन मी गिटहब वरती पण घेणार आहे. जसं म्हणजे आजचं सेशन सुद्धा ओपन टू ऑल सेशन आहे आणि येणाऱ्या सेशन मध्ये पण मी गिटहब वगैरे वरती ओपन टू ऑल सेशन घेणार आहे. म्हणजे टू अंडरस्टँड डेप्थ इन व्हॉट इज गिट. तर गिट हे गिटहब जे हे लायनस स्टोअरवेलनीच काढले, ज्यांनी लिनक्स काढली. तर गिटहब का काढले की कोड जो असतो तो आपला मेंटेन करण्यासाठी. ओके, कोड मेंटेन करण्यासाठी आपण गिटहब काढले आणि तिथं मल्टिपल डेव्हलपर त्यांचं कोड कमिट करू शकतात. तर ते सगळे इंटिग्रेशन ह्या जेनकिन्स या टूल सोबत असतात. म्हणजे जेनकिन्स जो मेन टूल आहे याच्यासोबत सगळे इंटिग्रेशन आपण करू शकतो आणि तिथून आपण ड्रॉप वगैरे देऊ शकतो की माझं बिल चालू झालंय, त्याच्यानंतर मी बिल झाल्यानंतर डिप्लॉय करणार. डिप्लॉय झाल्यानंतर ऑटोमॅटिक अप्रुव्हल्स वगैरेचे मी ऑटोमेशन त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. त्याच्यात तशा थाउजंड्स ऑफ प्लगइन्स अवेलेबल असतात जेनकिन्स मध्ये आणि मल्टिपल लँग्वेजला सपोर्ट असतो. म्हणजे असं काय नाही की फक्त जावाला सपोर्ट करतो किंवा सीचं रिलीज प्रोसेस करू शकतो किंवा फक्त एनपीएम किंवा जेएस च्या प्रोजेक्टचा ऑटोमेशन करू शकतो, नाही. तर जेनेरिक ऑल लँग्वेजेस हॅज सपोर्ट फॉर जेनकिन्स. प्रत्येक लँग्वेजचा सपोर्ट हा जेनकिन्स टूलला आहे.